आता सकाळचे 5 वाजले आहेत आणि आपण CNG भरत आहे. ते विचारलं मी यांना शॉर्टेज होईल का CNG, परंतु ते नाही म्हटले आहेत. बघूया आता CNG भरल्यानंतर आपण आपल्या ट्रिपला सुरुवात करूया. बघूया पहिली ट्रिप कुठे जाते. सकाळचं भाडं फारच कमी असतं. मगाशी मला मालाड ईस्ट मिळत होती, मल्टिपल 1 तासाची होती आणि 396 रुपयेच देत होते. आणि आता मला पण ती मी घेतली नाही. आणि आता मला ट्रिप मिळालेली आहे एक लोढा पार्क इथून, जी गिरगावला सोडायची आहे. जवळच्या ट्रिप आहेत, ठीक आहेत. 150 रुपये आहे. सकाळचा थोडासा फायदा हा असतो की बाबा तुम्हाला रस्ता खाली मिळतो, गाडी पण फास्ट करायला मिळते आणि फ्रिक्वेन्सी कमी असते गाडीची, त्यामुळे तुम्हाला ट्रिप पण फास्ट मिळतच असतात. ऊन फार वाढलं आहे, त्यामुळे सकाळचं गाडी काढणंही देखील फार सोयीस्कर आहे असं मला वाटतं. तर आता बघूया, लोढा पार्क इथून आपण एक ट्रिप घेऊ जी गिरगावला ड्रॉप करायची आहे. त्यानंतर बघू काय होत आहे. त्याच्यानंतर पुढची ट्रिप आपल्याला कुठे मिळते पाहू. हे रिलायन्स हॉस्पिटलच्या इथे एक ड्रॉप केला. आता पुन्हा एक पिकअप मिळाला आहे, ते घेतो आणि घेऊन जातो फास्ट मध्ये. बापरे, रिवर्स आणली गाडी, कारण पिकअप लोकेशनला टर्न मारायला काही चान्सच नव्हता. गाडी खूप वेळ रिवर्स आणावी लागली आणि मग शेवटी आता दुसऱ्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत. बघूया काय होतंय नेमकं. माहीमला एक ड्रॉप केलेला आहे आणि आता पुढे ट्रिप बघूया कुठे मिळते आपल्याला माहीमला ड्रॉप केल्यानंतर. पुढची ट्रिप आपल्याला प्रभादेवी येथून भेटलेली आहे. यार खूप साऱ्या ट्रिप वाजत होत्या, परंतु कॅन्सल केल्या कारण का त्या दादर स्टेशनला होत्या. एक तर ट्रिप घेतली मी, ती ओव्हरब्रिज दाखवत होती. त्या माणसाला कॉल करतोय, तो काय आला नाही. मग आता बघूया ही कुठली ट्रिप आहे आपली. आता मी BKCला इथे एक ड्रॉप केलेला आहे. आता बघूया BKC वरून पुढे कुठली आपल्याला ट्रिप लागते. आणि लागलेली आहे रेंटल ट्रिप लागलेली आहे. बघूया आता ही रेंटल ट्रिप कितीपर्यंत चालते. आणि मधलं मी पहिली ट्रिप इथे चेंबूरमध्ये आलो आहे. बघूया आता दुसरा स्टॉप रेंटलचा हा कुठे आहे. ड्रॉप पण इथे जवळपासच आहे आणि गाडी मी लावली आहे इथे. आणि इथे जरा एरियामध्ये थोडंसं चक्कर मारत आहे. खूप छान सोसायटी आहे. कधी कधी असं वाटतं की अशा सोसायटी पाहून आपण सुद्धा इथे राहायला यावं. मस्त आहे. राहणीमान वगैरे यांचं खूप सुंदर आहे, झाडं वगैरे. बघूया आता तिसरा स्टॉप कुठे येतो. बस रेंटलची शेवटची स्टॉप होता एअरपोर्ट टर्मिनल 2. आता टर्मिनल 2ला आपण कस्टमरला सोडला आहे आणि आता आपण एअरपोर्टवरून खाली उतरू आणि होम डेस्टिनेशनच्या दिशेने जाऊ, म्हणजेच साऊथ बॉम्बेला. आता ट्रिप एअरपोर्ट सोडलं आणि खाली आलो आहे आणि आता एक साऊथ बॉम्बेचं डेस्टिनेशन टाकलं आहे. त्यामुळे एक ट्रिप मला मरोळ इथून मिळते. आता ती BKCला घेऊन जायची आहे. बघूया BKC नंतर कुठे जाता येतं. स्कायलाईन आयकॉन इथून मी पिकअप केलेले आहे. जिओ वर्ल्ड ड्राईव्ह इथे ड्रॉप केला आहे, जे अंधेरी मरोळ इथून मी पिकअप केलं होतं. आता बघूया की कुठे आपल्याला पुढची ट्रिप मिळते साऊथ बॉम्बेच्या दिशेने. BKC वरून हळू साऊथ बॉम्बेच्या दिशेने आलो आणि माहीमला आल्यानंतर एक ट्रिप मिळाली आहे. दादरच्या इकडे जवळपास वेशला मी एक शिवसेना भवनच्या वेशलाच एक ड्रॉप आता केलेला आहे, जे मी माहीम स्टेशनच्या इथून पिकअप केलं होतं. आता जाऊया आपण पुन्हा
साऊथ बॉम्बेमध्ये आलेलो आहे. आता हळूहळू आपण वर्लीच्या दिशेने जाऊ. आपण आता वर्ली नाक्याला पोचलोय आणि आता आपण हा पहिल्या दिवसाचा आपला ट्रिप आता इथे थांबवलेले आहेत. ओके, आणि बघूया आता संध्याकाळी आपण जेव्हा सुरू करू तेव्हा काय होतं, किंवा उद्या सुरू करू तेव्हा. तर आपला पास पण जो होता तो बरोबर 12:30 वाजेपर्यंतच होता आणि पास संपायला अजून अर्धा तास आहे. त्यामुळे आपण बरोबर 3 दिवसाच्या पासच्या हिशोबाने आज कार्य केलेले आहे. आपलं टार्गेट ही देखील व्यवस्थित पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे संध्याकाळी जर वाटलं तर काढूया आणि सुरू करू, अन्यथा आपल्याला अजून वेगळी काही प्लॅनिंग उद्यासाठी अजून स्ट्रॅटेजी निर्माण करता येईल. संध्याकाळी 6:15 वाजल्यात आणि मी सेकंड ट्रिप आपली सुरू केलेली आहे. आणि आता बघूया आपण जाऊया. सेकंड ट्रिप सुरू केली आहे तर कुठं कुठे आपल्याला काय काय मिळतं आहे बघूया. आज काय एरियामध्ये साऊथ बॉम्बेमध्येच फिरायचा विचार आहे, त्यामुळे एरिया प्रिफरन्स करून साऊथ बॉम्बे असं सिलेक्ट करूया आणि मग पहिली ट्रिप कुठे मिळते ती पाहू. पहिली ट्रिप संध्याकाळी मिळालेली आहे ती आहे माटुंगा ईस्टची. तिकडे कडक चेंबर्समधून आहे ट्रिप, तर ती घेऊ. प्रीमियर ट्रिप आहे खरं तर, आणि ती ट्रिप झाल्यानंतर बघू दुसरी ट्रिप कुठे मिळते. तर त्या ट्रिपकडे आता आपण चाललो आहोत, तर बघूया. माटुंग्याला आपण आता ड्रॉप केलेला आहे आणि आपला साऊथ बॉम्बेचा एरिया प्रेफरन्स चालू आहे. आता बघूया की ह्यानंतर आपल्याला साऊथ बॉम्बेमध्येच कुठली ट्रिप मिळते. तर बघू. प्रीमियर ट्रिप होती आता कंप्लीट केलेली, इझीमध्ये आलो. आता बघू दुसरी ट्रिप कुठे येते. दुसरी ट्रिप मी माटुंगा ईस्ट डॉक्टर एंथिल सेल्वा स्कूल इथून घेतली आणि ही अजमेरा भक्ती पार्क आपलं जे वडाळ्याचं आहे तिथे येऊन मी ड्रॉप केली आहे. ही उबेर ट्रेनमध्ये ट्रिप होती खरं तर. आता बघूया इथून अजून तिसरी ट्रिप कुठे भेटते. बऱ्याच वेळानंतर आपल्याला एक ट्रिप मिळाली आहे. मी खूप वेळ पुढे आलो, डायरेक्ट वडाळ्यावरून मी आलो आता घरच्या आपल्या होम डेस्टिनेशनच्या दिशेने आलो वर्ली साईडला. शेवटी येता येता मला एक प्रभादेवी साईडला एक मनीष मार्केटच्या इथूनच मला एक ट्रिप मिळते आहे जी वर्ली साईडलाच घेऊन जायला सांगते. तर मी आता ती ट्रिप घेऊन जातो आणि हळूहळू थांबूया. आपला टार्गेट 3000 करूया आणि थांबून देऊया. बघूया काय होतंय पुढे. बस आता वर्लीमध्ये इकडे एक ड्रॉप केलेला आहे. आता मी ड्रॉप केल्यानंतर आता मी घरच्या दिशेने म्हणजेच वर्लीच्या नाक्याच्या दिशेने मी आता जातो. बघूया. 3000च्या ॲप्रॉक्स आपलं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. 9 पण वाजले. सकाळ सकाळ लवकर ट्रिप सुरू करण्याच्या उद्देशाने आपण आता घरच्या दिशेने गेलेलं अगदी सोयीस्कर ठरेल. एक जर ट्रिप मिळाली तर भेटू, नाहीतर मग इथेच बाय बाय. आणि आता आपण पाहत आहात आपल्या आठवड्याचं आणि ह्या दिवसाचं ही देखील अर्निंग.